जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 1 जूनचं प्रवचन. कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ. दोरीला जो साप समजून म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा. परत एकदा वाचते. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, आणि दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त असं समजावे. देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत. तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्त दशेला येणे आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तरी मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्तेपणा आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुख दुःखही आपल्याकडे येते. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. कर्तेपणा घातक असतो. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला अशा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही. याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचं नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म आहे, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे याचेच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचत बसलो. इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते. ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. आपले कर्तव्याला न विसरावे. भगवंताचे अनुसंधान राखावे. जो किसी रस्सी को अगर सांप समझ ले तो उसका डरना स्वाभाविक है, तो उसे बद्ध कहेंगे क्योंकि वो उस रस्सी को सांप समझ रहा है. लेकिन जो रस्सी को रस्सी समझ के उसका उपयोग कर रहा है उसे मुक्त बोलेंगे. उसे समझ में आ गया है कि ये रस्सी है और इसका हम लोग उपयोग कर सकते हैं. हमारा ये देह भगवान ने दिया हुआ उस तक पहुंचने का एक मार्ग है. ये देह हमारे कंट्रोल में नहीं है, ये मन हमारे कंट्रोल में नहीं है. सब कुछ भगवान के ही कंट्रोल में है. हम बहुत बार ऐसी घटनाएं सुनते हैं कि कल था, कुछ हो गया अचानक से, अब वो नहीं है. कुछ भी नहीं हुआ था, तबीयत ठीक थी, सब ठीक. और हम लोग बोलते हैं कि अभी वो व्यक्ति इस दुनिया में नहीं है. मतलब हमारे देह, हमारे कर्म, हमारा बोलना, हमारा चलना, इस किसी पर भी हमारा अगर वश नहीं है तो हम इसमें सुख दुख मानकर क्यों चल रहे हैं. हम नामस्मरण करते हुए भगवान का अनुसंधान हर चीज़ में अगर हम लोग रखें. हम ऐसा नहीं कह रहे कि आप प्रपंच छोड़ दो. मतलब संत ऐसा नहीं कहते हैं कि हम लोग, और ऐसा नहीं है कि अभिमान
उनको नहीं होता, सबको होता है। जो अमीर है उसको अमीरी का अपमान है, मान है, और जो संत है उनको लगता है मेरा कितना बड़ा आश्रम है, मेरे कितने शिष्य हैं, वो भी अभिमान हो सकता है। तो इसी चीज़ को छोड़ना मतलब परमार्थ करना। सब कीजिए, कर्तव्य भाव से कीजिए, और राम को कर्ता समझकर कीजिए, और अनुसंधान में बने रहिए। भगवान को भूलकर कोई भी कार्य करना गलत है। नामस्मरण कीजिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।